फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलनी डिवाइड करायचा आहे बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये डिवायजर जो असतो तो लिनियर पॉलिनॉमियल असतो, म्हणजे त्याची डिग्री 1 असते. तर सिंथेटिक डिव्हिजन करताना फर्स्ट स्टेप काय आहे, एक व्हर्टिकल लाईन काढायची असते आणि एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची असते. सेकंड स्टेपमध्ये डिव्हिडंड जो असतो तो कोइफिशियंट फॉर्ममध्ये राईट हँड साईडला लिहायचा असतो आणि डिवायजर कोणता आहे x-5, तर त्याचा अपोजिट नंबर -5चा अपोजिट नंबर काय होईल +5, तो लेफ्ट हँड साईडला लिहायचा असतो. आणि थर्ड स्टेपमध्ये ॲरो दाखवून फर्स्ट नंबर ॲज इट इज. आणि मग फोर्थ स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि व्हर्टिकल ॲडिशन. तर 5 2 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि व्हर्टिकल ॲडिशन, म्हणजे 10 - 3 किती होऊन जाईल 7. आणि मग हीच प्रोसिजर रिपीट करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 7 35 आणि व्हर्टिकल ॲडिशन 10 + 35 45. तर आता हा जो लास्ट ॲडिशन आहे तर 45 याला आपण काय म्हणतो, रिमाइंडर म्हणतो. आणि लेफ्ट साईडला हे जे डिजिट दिसतात याला आपण काय म्हणतो, कोशंट. कोणत्या फॉर्ममध्ये, कोइफिशियंट फॉर्ममध्ये असलेलं कोशंट. आता कोशंटला आपल्याला कशात करावं लागेल, इंडेक्स फॉर्ममध्ये करावं लागेल. तर कोशंट फॉर्ममध्ये डिजिट किती आहे 2, तर डिग्री त्याच्यापेक्षा 1नी कमी असते, म्हणजे कोशंट काय होईल 2x + 7 आणि रिमाइंडर किती आहे 45.